यानंतर थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत। खोटं बोलले, मोदीजी बद्दल प्रचंड निगेटिव्हिटी तयार करण्याचं काम काँग्रेस पार्टीने लोकसभेत केलं। त्यांना एक मिळालं, एक आमच्या विरुद्ध तुफान आणण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी, त्यात ते सक्सेस झाले। त्यांना 31 लोकसभा जिंकता आल्या, पण मात्र 4 महिन्यातच जनतेला, महाराष्ट्र जनतेला कळलं की काँग्रेस पार्टी झूठ आहे, फरेब आहे, काँग्रेस पार्टी ही बेईमान आहे। काँग्रेस पार्टीचं तेव्हा जे मोदींच्या वेळी, जेव्हा मतदानाच्या वेळी जे बोललं होतं ते खोटं निघालं। मोदीजींनी संविधानाला नतमस्तक होऊन विकसित भारताचा संकल्प केला। मोदीजींनी संविधान हे सर्वोच्च आहे सांगितलं, आणि त्यामुळं आदिवासी समाजाच्या बद्दल जो खोटं सांगितलं होतं ते आदिवासी समाजाला खोटं वाटलं की आता काँग्रेस पार्टी आमच्याशी खोटं बोलली आहे। या साऱ्या मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33 लाख मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले, आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले। 3 करोड 17 लाख मतं मिळाले, कारण लोकांनी झूठचा बदला घेतला। लोकांनी मोदीजींच्या विरुद्ध जे खोटं नरेटिव्ह पसरलं त्याचा बदला घेतला आणि विकासाला मतदान केलं। जनतेला हे माहीत झालं की एकीकडे मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राचं भलं करेल, या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करेल। म्हणूनच जनतेने आम्हाला मतदान केलं, म्हणूनच आम्ही या ठिकाणी पुढे गेलो आहे। आणि आता राहिलं पुढचं, आता जनता ही विकासावर मतदान करणार आहे, काँग्रेसच्या खोटारड्या मशाल यात्रेवर मतदान करणार नाही। हे खोटारडे किती घरोघरी फिरले यांचं काही होणार नाही, कारण SC ST OBC 18 पगड जाती, आणि आता तर माननीय मोदीजींनी आता तर जातनिहाय जनगणनेचा निर्णय देशामध्ये केला। 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाची जे मागणी होती की आमच्या समाजाचा प्रत्येकाचं वेगवेगळं जातीय जनगणना करून द्या, ती मान्य केली, आणि त्यामुळे 18 पगड जाती SC ST OBC सारा समाज मोदींच्या मागे उभा आहे। आणि म्हणून या राज्यामध्ये आता कोणत्याही निवडणुकीला काँग्रेस कुठल्याही मार्गाने आली तरी भुईसपाट होणार आहे। आम्हाला 51.78% मिळाले विधानसभेला, यावेळी 55%च्या वर मतं घेऊन महायुतीचे सर्व आमचे नगरसेवक, सर्व जिल्हा परिषद मेंबर, सर्व महापौर, सर्व जिल्हा परिषद आमच्या निवडून येणार आहे।